एक्सप्रेस नवापूर चेकपोस्टवरती आपले 2 बसेसची व्यवस्था केलेली आहे। एका बसमध्ये 22 या पद्धतीने 22 जुने 44 मजुरांना आपण महाराष्ट्राची जी बॉर्डर आहे मध्य प्रदेशची पळासनेरपर्यंत आपण सोडणार आहेत। त्या ठिकाणी यांची आपण वैद्यकीय तपासणी वैद्यकीय पथकामार्फत केलेली आहे। जेवणाची व्यवस्थासुद्धा केलेली आहे। याच्यासाठी आपल्या नवापूरचे PI साहेब राजपूत साहेब आहेत, गटविकास अधिकारी वाडेकर साहेब आहेत, ST डेपोचे आहिरे साहेब आहेत आणि सर्व वैद्यकीय पथकामार्फत तपासणी करून आपण त्यांना पळासनेरपर्यंत सोडणार आहोत। किती मजूर आहेत? 44 मजूर आहेत। एका गाडीत 22 या पद्धतीने 22 जुने 44 मजुरांना आपण त्या ठिकाणी सोडणार आहोत। रात्रीपासून जसा आदेश आलेला आहे शासनाचा त्याप्रमाणे माननीय SP साहेबांनी आम्हाला सूचना दिलेल्या होत्या की जेही पायी जाणार आहेत त्यांना एका ठिकाणी थांबवा, त्यांची वैद्यकीय तपासणी करा आणि आम्ही कोऑर्डिनेशनमध्ये तहसीलदार साहेब, BDO साहेब आणि आरोग्य विभाग आणि ST महामंडळाचे आयरे साहेब यांच्यासोबत समन्वय करून रात्रीच एक बस रवाना केली होती। आता 3 बसेस आहेत, त्या 2 बसेस ह्या MP राज्याच्या बॉर्डरवर जातील आणि एक सटाण्याकरता रवाना होत आहे। शेजारच्या राज्यातून जे मजूर पायी प्रवास करतायत त्यापैकी काल रात्री 3 वाजता आपण एक बस सोडली। 23 मजूर त्याच्यातून रवाना झाले मध्य प्रदेशच्या बिजासन बॉर्डरपर्यंत आणि आता साधारण 2 बस आपण मध्य प्रदेश बॉर्डरसाठी देतो आहोत आणि एक बस सटाण्यासाठी देतो आहोत जे पायी चालत आलेले मजूर आहेत त्यांच्यासाठी। नवापूर तालुक्यामध्ये सध्या जे मजूर बाहेर कुठेतरी असतील, बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जे असतील तर त्यांना आता बस सुविधा चालू झालेल्या आहे, त्यामार्फत ते आपल्या नवापूर तालुक्यात येऊ शकतात। पण नवापूरमध्ये बहुतेक जो मजूर वर्ग आहे तो आसपासच्या शेजारच्या जिल्ह्यांमध्येच कामाला आहे, त्यामुळे ती फारशी अडचण येणार नाही आपल्याला।